नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे छान भेळ खायला। स्पेशल मटकी चिवडा भेळ, जैन मटकी चिवडा भेळ, स्वामी भेळ, स्वामी समर्थ मठ महर्षी नगर याच्या बाहेर छान अशी भेळ खायला आलेलो आहे। सुप्रसिद्ध ही मटकी भेळ आहे। दादा एक मस्तपैकी भेळ बनवा। आपली भेळीची किंमत किती आहे? 40 रुपयामध्ये मस्त भेळ खायला तुम्ही या ठिकाणी महर्षी नगरला या। स्वामी समर्थचं मंदिर आहे, त्याच्या बाहेर छान असं हे स्वामी भेळ शॉप आहे, ते भेळ बनवत आहेत। बरेच वेळा इथे भेळ खायला आलोय, पण आज म्हटलं आपल्या पुण्यातील खवय्यांना कळावं की बाबा छान भेळ कुठे मिळते, आणि ती फक्त 40 रुपयामध्ये। विशेष म्हणजे या भागामध्ये गुजराती मारवाडी मित्रबंधू असल्यामुळे इथे जैन मटकी चिवडा भेळ पण आहे, बरोबर ना? मस्तपैकी भेळ झालेली आहे। आता खाणार आहे मी, पण 2 मिनिट दादांशी बोलतो। दादा आपलं पूर्ण मला पत्ता सांगा। आपलं महर्षी नगर मध्ये आहे, स्वामी मठ शेजारी। बरं, आपण काय काय देता? फक्त चिवडा मटकी भेळ, चिवडा मटकी भेळ, फक्त चिवडा मटकी भेळ, जैन भेळ, जैन भेळ। बरं, आता तुमचं नाव काय पूर्ण? रुपेश रमेश भिसे। बरं, आपला पत्ता जोरात सांगा। महर्षी नगर, स्वामी समर्थ मंदिर शेजारी। रुपेश रमेश भिसे दादांच्या इथं या, स्वामी भेळ कडे या। 40 रुपयामध्ये छान भेळचा आस्वाद घ्या। बरेच कस्टमर इथे आहेत, बरेच जण या ठिकाणी येतात। दादा एक मिनटं, तुम्ही भेळ खायला नेहमी येता का? आपलं नाव काय? चेतन शेट्टी। चेतन शेट्टी। चेतन शेट्टी सर, भेळ कशी होती सर? क्वालिटी? चेतन सर म्हणतात भेळ चांगली आहे, येतात नेहमी खायला। ताई एकच मिनटं फक्त, भेळ खाल्ली कशी वाटली तुम्हाला? आम्ही नेहमी खाता, खूप चांगली असते। काय म्हणताय? आम्ही नेहमी खाता, खूप चांगली असते। नेहमी भेळ खाता, भेळ चांगली असते। दादा तुमचा काय फीडबॅक? अद्भुत, एक नंबर, खूप छान। खूप छान। ही कुठली, जैन आहे का नॉर्मल आहे? ही रेग्युलर आहे। रेग्युलर, ओके। या ठिकाणी पुन्हा एकदा मी पत्ता सांगतो। श्री स्वामी समर्थ मठ महर्षी नगर च्या बरोबर बाहेर दादाकडे या आणि नक्की भेळीचा सर्वांनी आस्वाद घ्या। स्वामी भेळ महर्षी नगर। जय शंकर।